नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स 12 मार्च रोजी पृथ्वीवर परतणार आहेत। इतके दिवस अंतराळात राहिल्यामुळे आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येतात। त्यामुळे अंतराळातून परतल्यानंतर विल्यम्स यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल हे समजून घेतलं पाहिजे। अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे शरीराचे स्नायू कमकुवत होतात। पृथ्वीवर परतल्यावर चालणे कठीण होऊ शकते। तसेच अवकाशयानात राहिल्याने हाडांची घनता दर महिन्याला अंदाजे 1% कमी होते। विशेषतः पाय, पाठ आणि मानेच्या हाडांना सर्वाधिक त्रास होतो। त्यामुळे परतल्यानंतर सुनीताला शारीरिक हालचालींमध्ये अडचण येऊ शकते। अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षणामुळे शरीरातील द्रव पदार्थ डोक्याकडे जातात। त्यामुळे डोळ्यांमागील नसांवर दबाव येतो। यामुळे दृष्टीवर परिणाम होईल आणि त्यांना चष्मा लावावा लागेल। याशिवाय उच्चस्तरीय किरणोत्सर्गाच्या संपर्कात आल्याने अंतराळवीरांची प्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते। यामुळे संसर्ग आणि इतर रोगांचा धोका वाढू शकतो। एक धक्कादायक सत्य म्हणजे अंतराळात राहत असताना रक्त हळूहळू कमी होऊ लागते। याला स्पेस निमिया म्हणतात। तसेच पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना सामान्य जीवनात परत येण्यासाठी 45 दिवसांपासून ते काही महिने किंवा अगदी 1 वर्षाचा काळही लागू शकतो। ते अंतराळात किती काळ राहिले आहेत आणि याचा त्यांच्या शरीरावर किती परिणाम झाला आहे यावर काळ अवलंबून असतो। सुनीता विल्यम्स यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरही सतर्क असून त्यांच्या रिकव्हरी प्लॅनसाठी खास नीती आखण्यात आली आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।